खोद आणखी थोडेसे या कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे। आसावरी काकडे यांचा परिचय पाहूयात। मराठी व हिंदी भाषेतील प्रसिद्ध गद्यलेखिका व कवयित्री। स्वरचित कवितांशिवाय निवडक हिंदी कवितांचा अनुवादही त्यांनी केला आहे। विविध ललितलेख, पुस्तक परीक्षणे, कथा, विविध नियतकालिकांतून लेखन, 1990 साली विशाखा पुरस्कार व 1992 साली राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे। 2002 साली जयपूर येथील सर्वभाषी कवी संमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते। आपण कवितेचा परिचय थोडक्यात पाहूयात। संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी यांद्वारे ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावे असा एक गंभीर विचार या कवितेत मांडलेला आहे। तसेच अविरत प्रयत्नांनी सकारात्मक जीवन जगावे ही शिकवणसुद्धा कवितेमधून आपल्याला मिळते। कविता पाहूयात। खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी। घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी। मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी। झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे। कवितेचा भावार्थ पाहूयात। खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी। खोद म्हणजे खोदणे, खणणे, उकरणे। धीर सोडणे म्हणजे हिंमत सोडणे। सारी म्हणजे सगळी। खोटी नसतात नाणी या शब्दाचा अर्थ होतो सगळीच माणसे स्वार्थी, मतलबी नसतात, काही खरी असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा। मुलांनो, सकारात्मक जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे राहावे असावे हा एक मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात की तू निराश होऊ नकोस, जमीन खणत राहा, आणखी थोडेसे खोद, जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल। जिद्दीने प्रयत्न कर, जीवन जगताना हिंमत सोडू नको। सर्व माणसे स्वार्थी नसतात, काही प्रामाणिक माणसेही या जगात असतात। धीर न सोडता आपण उमेदीने पुढे गेले पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला अपयश हाती येईलच असे नसते आणि प्रत्येक वेळेस आपण फसवलेच जाऊ असं अजिबात नसतं। इथे कवितेचं जे शीर्षक आहे खोद आणखी थोडेसे, आणखी थोडेसे हा शब्द आपल्याला आणखी कष्ट घ्यायला सांगतोय, तुम्हाला तुमचं उद्दिष्ट मिळेपर्यंत प्रयत्न राहायला सांगतोय। घट्ट मिटू नये ओठ, गाणी असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी। आर्त म्हणजे तळमळ, रित्या म्हणजे रिकाम्या, गळणाऱ्या पाणी म्हणजे रितं गळणारं पान म्हणजे सुकलेलं पान झाडावरून गळतं, त्याच्यामध्ये कुठलाही जीवनरस नसतो आणि त्यावेळी ते पुन्हा एकदा आपल्याला नवीन जन्म मिळेल या आशेने झाडावरून गळतं। ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख करू नये असं कवी म्हणतात। अबोलपणे वेदना सहन करू नये। आत खोल मनात प्रत्येकाच्या एक आनंदी गाणं दडलेलं असतं, ते शोधायला कवयित्री सांगतायत। झाडावरून मुकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते, ते गळताना दुःख करीत नाही, पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडत असतं। कवयित्री म्हणतात की आपण कधीही आशा सोडू नये, कारण आपल्या मनात कुठेतरी एक सकारात्मक आशेचा किरण लपलेला असतो। यासाठी कवयित्री पानगळीच्या वेळेस झाडावरून गळून पडणाऱ्या पानाचं समर्पक उदाहरण देतात। सुकलेले पान जेव्हा झाडावरून गळून पडते तरी त्याला पुन्हा नव्या पालवीची आस असतेच। थोडक्यात कधीही नकारात्मक विचारांनी स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये, नेहमी आशावादी राहावं। जर आपण आशावादी राहिलो तरच आपल्याकडून नवनिर्मिती होणे शक्य असतं। प्रत्येकामध्ये ही नवनिर्मितीची क्षमता असते आणि ती ओळखून आपण नवीन निर्मितीची आस धरली पाहिजे असा संदेश या पंक्तींमधून कवयित्री देतात। पुढील पंक्ती पाहूयात। मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी। मनातली तळी म्हणजे मनातील ओलावा, माया, जिव्हाळा। मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणू नये, म्हणजे स्वतःकडे काही सत्ता, संपत्ती, वैभव नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवू नये। जे नाही त्याची हाव धरू नये, उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करावा। मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा,
तीच आपली समृद्धी समजावी. जे वास्तव आहे त्याविषयी कोणताही भ्रम न ठेवता, उगाचच भ्रामक समजुती न बाळगता मनात साचलेल्या गोष्टी मोकळ्या करून सत्याला सामोरं गेलं पाहिजे. आनंदाने सत्य स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे, असं इथे कवयित्री म्हणतात. पुढील पंक्ती पाहूयात. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरा थोडेसे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. उमेदीने म्हणजे जिद्दीने जीवन जगणे, बळ म्हणजे शक्ती. कवयित्री म्हणतात, खोलवर आणखी थोडे मातीत खण, म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागेल. तीच तुझी जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. यासाठी प्रयत्नवादी राहणं सुद्धा आवश्यक आहे. कधीही उमेद न हरता प्रयत्न करत राहिले पाहिजे, तर या प्रयत्नांना यश लाभेल. कारण उमेदीने जगण्यासाठी थोडीशी इच्छाशक्तीच गरजेची असते, असं इथे आपल्याला कवयित्री सांगतात. या कवितेमधून कवयित्रीने आपल्याला खूप छान संदेश दिला आहे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो. खरे तर सदोदित अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये. थोड्याशा प्रयत्नानेही यश मिळेल असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. जग अगदीच वाईट नाही किंवा सगळीकडे वाईटपणा व खोटेपणाच भरलेला आहे असे मानू नये. प्रयत्न करीत राहिली पाहिजे, असा सुंदर संदेश या कवितेतून आपल्याला दिलेला आहे.
विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता खोद आणखी थोडेसे, कवी आसावरी काकडे, कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व, जिद्दीने चिकाटीने कष्ट केल्यास फळ निश्चितच मिळते, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणे आवश्यक असेल, प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल। उदाहरण म्हणून मी इथे 2 शब्द दिलेले आहेत। कवितेतून मिळणारा संदेश: वास्तव आनंदाने स्वीकारावे, कोणत्याही भ्रमात राहू नये, जिद्दीने चिकाटीने पुढे जावे, संकटांना सकारात्मकतेने तोंड द्यावे, सकारात्मक विचार प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: सकारात्मक आशावादी विचारांची चपखल उदाहरणांद्वारे मांडणी, साध्या सोप्या वाक्यातून अर्थगर्भ आशयाचे चिंतनशील लेखन, अल्पाक्षरी कविता, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना, 2ऱ्या व 4थ्या चरणात यमक अलंकार। कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने यश मिळेपर्यंत जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करावेत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, हा विचार प्रस्तुत कवितेत मांडलेला आहे। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण। इथे तुम्हाला कवितेतील कुठल्याही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। उदाहरण मी दिलेलं आहे। प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा। कष्ट केल्यास यश मिळते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व गोष्टी सोप्या होतात, या गोष्टी मला या कवितेतून शिकावयास मिळाल्या, म्हणून ही कविता मला खूप आवडली।